देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। छत्रपति संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या निर्दयतेने क्रूरकर्मा औरंगजेबाने हालहाल करून ठार मारले आणि या औरंगजेबाचा कोणताही मानवी समाजाला आदर्श घेता येईल असे कोणतेही कर्म नाही। छावा पिक्चर रिलीज झाल्यानंतर जी संतापाची लाट औरंगजेबाच्या विरोध उठलेली आहे ती त्रिकलाबाधित सत्य आहे। कोणालाही औरंगजेबाची चीड आल्याशिवाय राहत नाही। त्याचे सर्व नामोनिशान महाराष्ट्रातून समूळ नष्ट झाले पाहिजे अशी भावना सर्व हिंदूंची आहे। हे तंतोतंत खरेही आहे। परंतु औरंगजेबाच्या कबरीचे खुलताबाद येथून उच्चाटन केले तर आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, ताराराणी साहेब, संताजी, धनाजी, बाजी, प्रभू मुरारबाजी आणि असंख्य ज्ञात अज्ञात मावळ्यांनी स्वराज्यासाठी केलेले पराक्रम, शौर्य, धैर्य, स्वराज्य निष्ठा यांची साक्ष म्हणजे क्रूरकर्मा औरंगजेबाची समाधी होय। या स्वराज्यवीरांनी एक महान संदेश दिलेला आहे, तो म्हणजे या महाराष्ट्राच्या भूमीत कुणी वाकड्या नजरेने बघेल तर तो महाराष्ट्र कधीही त्याचे समर्थन करणार नाही, त्यास उखडून टाकणार। जर महाराष्ट्राच्या नादाला कोणी लागला तर त्याची अवस्था औरंगजेबासारखीच होईल। म्हणजे तो ज्या महाराष्ट्रात चाल करून आला होता त्याची सर्व पराक्रमी मावळ्यांनी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सर्वांनी त्याला नामोहरम केले। इथून पुढे हजारो वर्ष जर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी साहेब, बाळासाहेब जिजाऊ आणि असंख्य ज्ञात अज्ञात स्वराज्यवीर यांच्या पराक्रमाची साक्ष टिकवून ठेवायची असेल तर औरंगजेबाची समाधी असल्याशिवाय याच्या पराक्रमाचं महत्त्व टिकून राहणार नाही असे माझे शिवकथाकार म्हणून स्पष्ट मत आहे।